नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे असहकार आंदोलन सुरू याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे असहकार आंदोलन कशा पद्धतीने सुरू आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे असहकार आंदोलन सुरू। बघा, हिंगोली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बघा 26 जुलैला जिल्हा परिषदेवर मोर्चा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी शासन स्तरावर निवेदन देऊन सुद्धा मागण्या या ठिकाणी मंजूर होत नसल्याने 15 जुलैपासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने असहकार आंदोलन सुरू करण्यात आले आहे। या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत डिसेंबर 2023 चर्चा हे शासन स्तरावर सुरू असून तडजोड न झाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 4 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत संप पुकारला होता। 25 जानेवारीला या संदर्भात बैठक घेण्यात आली आणि अनेक वेळा या बैठकांवरती बैठका घेण्यात आल्या। बघा, एकूणच कशा पद्धतीने 4 डिसेंबर 2023 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत जे संप पुकारला गेला होता, परंतु 25 जानेवारीला या संदर्भात बैठक देखील घेण्यात आलेली होती। फक्त केवळ बैठकांवर बैठका देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या होत्या फक्त। बघा पुढे, त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या काही मागण्यांबाबत शासनाने सकारात्मकता दर्शवली, परंतु महत्त्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी वर्कर व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता। विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता असून त्याची निवडणूक आदर्श आचारसंहिता 15 सप्टेंबर पासून सुरू होण्याची शक्यता आहे। त्यापूर्वी महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे। बघा, एकूणच या ठिकाणी 15 सप्टेंबर पासून या आचारसंहितेला या ठिकाणी सुरुवात होण्याची शक्यता आहे। तत्पूर्वीच आपल्या महाराष्ट्र शासनाने या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत निर्णय घेणं आवश्यक आहे अशीही या ठिकाणी माहिती देण्यात आलेला आहे। हा निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी मानधनापासून वंचित राहू शकतील। त्यामुळे प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जुलै महिन्यापासून मासिक अहवाल न देणे, AY 20A योजने व्यतिरिक्त इतर शासनाच्या बैठकांमध्ये हजर न राहणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कामामध्ये असमर्थता दाखवणे आदी मार्गाने असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आणि त्यानुसार आता मुख्यमंत्री, मंत्री, आमदारांच्या कार्यालयासह जिल्हा परिषदांवर तीव्र निदर्शने केल्यावर अन्न सत्याग्रह, बेमुदत धरणे, साखळी उपोषण, जेल भरो आंदोलन आदी आंदोलनाचा मार्ग या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे। तसेच 26 जुलैला जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठीक दुपारी 1:30 वाजता जिल्हा परिषद कन्या प्रशाले जवळून मोर्चा या ठिकाणी काढला जाणार आहे। या निवेदनावर प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख, राज्य संघटक दत्ता देशमुख, प्रदेश सचिव नेताजी धुमाळ, राका सदस्य सिंधू ठाकूर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी 26 जुलैला जे मोर्चा आहे ते जिल्हा परिषदेवर मोर्चा घेण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे असहकार आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।